नमस्कार मित्रांनो. इतिहासात अनेक अशा घटना आहेत ज्यांनी जनमन हादरवलं. तर आज आपण अशीच एक घटना जाणणार आहोत. ही घटना घडली आहे ब्रिटनमध्ये 19व्या शतकात. नेमकं सांगायचं झालं तर 11 मे 1812 रोजी ब्रिटिश पंतप्रधान स्पेन्सर पर्सिव्हल यांची हत्या झाली आणि ब्रिटन हादरलं. कारण त्याआधी ब्रिटनच्या प्रदीर्घ इतिहासात कुठल्याही पंतप्रधानांची हत्या झाली नव्हती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मारेकरी कोणी दहशतवादी किंवा गुप्तहेर नव्हता आणि त्याचबरोबर हत्येचा हेतू धक्कादायक त्याचप्रमाणे अविश्वसनीय होता. तर झालं असं की 11 मे 1812 रोजी पंतप्रधान स्पेन्सर पर्सिव्हल इतर कोणत्याही दिवसाप्रमाणे संसदेत गेले. काही मिनिटांनंतर ते जमिनीवर पडले आणि त्यांच्या हृदयातून आरपार गोळी गेली होती. पण मारेकरी पळून गेला नाही. तो शांतपणे तिथेच बसला, म्हणजे घटनास्थळीच बसला आणि म्हणाला, पंतप्रधानांवर गोळी झाडणारा मीच आहे. माझे नाव जॉन बेलिंगहॅम. मारेकरी बेलिंगहॅम हा काही शत्रू राष्ट्राचा गुप्तहेर किंवा क्रांतिकारक नव्हता. तो एक साधा व्यापारी होता. त्याचा व्यापार रशियाशी होता आणि 1804मध्ये त्याच्यावर एक संकट कोसळलं. त्याला खोट्या प्रकरणात रशियन सरकारने कैदेत टाकलं. त्याची प्रवासाची कागदपत्रं जप्त केली. स्वाभाविकच आहे, तुरुंगात असल्यामुळे त्याचा सारा व्यवसाय नष्ट झाला. पण यावर ब्रिटिश सरकारची म्हणा किंवा प्रशासनाची म्हणा काय प्रतिक्रिया होती, तर आम्हाला जॉन बेलिंगहॅमच्या प्रकरणाशी काहीही देणं घेणं नाही. बिचाऱ्या बेलिंगहॅमने रशियन तुरुंगात 6 वर्ष घालवली. तिथे त्याचा नियमितपणे अमानुष छळ होत असे. जवळजवळ मरणाच्या दारातच तो जाऊन आला म्हणाना. साखळदंडांनी बांधून त्याला मॉस्कोच्या रस्त्यांवरूनही फिरवण्यात आलं. शेवटी एकदाचा तो 1809मध्ये इंग्लंडला पळून आला आणि तेव्हा त्यांनी एकाच गोष्टीचा ध्यास घेतला आणि ती होती नुकसान भरपाई. त्याला हवी होती ब्रिटनच्या सरकारकडून नुकसान भरपाई. 3 वर्ष त्याने सगळे कायदेशीर मार्ग अवलंबले. अगणित याचिका दाखल केल्या, प्रत्येक सरकारी कार्यालयाशी संपर्क साधला, सुनावणीसाठी विनवण्या केल्या, पण कुठूनही काहीच त्याला गवसलं नाही. आणि प्रत्येक ठिकाणी त्याला काय प्रतिसाद मिळाला असेल, आणखी एक अर्ज दाखल करा. लाल फितशाहीचा उत्तम नमुना. त्यानंतर 1812 एप्रिल महिन्यात एका सरकारी कर्मचाऱ्याने त्याला सुचवले, तुम्हाला योग्य वाटेल ते उपाय करायला तुम्ही मोकळे आहात. बेलिंगहॅमने हा सल्ला अक्षरशः पाळला. अक्षरशः म्हणजे अक्षरशः. त्याने 2 पिस्तुले विकत घेतली आणि आपल्या कोटाला चांगला खिसा शिवून घेतला, जेणेकरून पिस्तूल लपवता येईल, आणि तो संसदेत शिरला. 11 मे 1812 रोजी संध्याकाळी 5:15 वाजता प्रधानमंत्री पर्सिव्हल यांनी संसदेत प्रवेश केला. बेलिंगहॅम या संधीच्या शोधातच होता. तो तडक त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्या छातीवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. प्रधानमंत्री पर्सिव्हल यांचे शेवटचे शब्द होते, माझा खून होत आहे. ताबडतोब बेलिंगहॅमला पकडण्यात आले. तसाही तो घटनास्थळीच होता, कुठे पळून तर गेला नव्हता. आणि तेव्हा त्याचा जवाब होता, मी प्रत्येक कायदेशीर मार्गाचा अवलंब केला, सरकारने मात्र माझ्याकडे दुर्लक्ष केले. बऱ्याच लोकांनी बेलिंगहॅमबद्दल सहानुभूती व्यक्त केली. एका फ्रेंच निरीक्षकाने तर लिहिलं, तुम्ही मंत्र्यांना शिकवले की त्यांना जनतेने न्याय मागितल्यास त्यांनी तो द्यावा. पण सहानुभूती त्याला वाचवू शकली नाही. 1 दिवसाच्या खटल्यानंतर बेलिंगहॅमला फाशी देण्यात आली. त्याचे शेवटचे शब्द अतिशय कोरडे होते, मला प्रधानमंत्री पर्सिव्हल यांच्याबद्दल द्वेष नव्हता, पण त्यांनी मला न्याय नाकारणाऱ्या सरकारचे नेतृत्व केले. त्यानंतर ब्रिटनला कायमचे बदलावेच लागले. सरकारने तक्रार प्रणाली सुधारली, नागरिकांच्या हक्कांना नवे संरक्षण प्रदान केले, आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे कोणत्याही प्रधानमंत्र्याची हत्या झाली नाही. पुढं काय झालं, हे प्रकरण इथेच संपलं का, तर बिलकुल नाही. संसदेने बेलिंगहॅमच्या दाव्यांची चौकशी केली आणि त्यात त्याचा दावा बरोबर आहे असं आढळलं. त्याला खरोखर ब्रिटनचं सरकार नुकसान भरपाई देणं बाध्य होतं. पण काय दुर्दैव, बेलिंगहॅम पण जीवित नव्हता आणि पंतप्रधानही नव्हते. फार उशीर झाला होता. चला असो, आज इथेच थांबू. पुन्हा कुठल्या नवीन गोष्टीसोबत
पुन्हा भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.